तर अक्षय तृतीया काल जरी झालेली असली तरी सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. थोडं लेट का असेना, कारण सेम डे व्हिडिओ अपलोड करणं पॉसिबल होत नाही. तसं तर कालच मी व्हॉइस ओव्हर करायला घेतलं होतं, पण काही प्रॉब्लेम्स होते आणि खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळे तो काल काही जमलंच नाही. कारण छान असं पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि ते जेवण झाल्यानंतर दुपारी जे काही झोप लागले तर ते संध्याकाळीच उठणं झालं 4:30-5ला. त्यामुळे मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती तोपर्यंत. तर म्हणजे व्हिडिओ बनवलाच नाही गेला, फारसं लक्ष नाही दिलं गेलं. म्हटलं करूया आता उद्याला वगैरे. तर सकाळी उठल्यानंतर आणि ह्यावेळेस झालं असं की घरून मला सासूबाईंचा फोन आलेला हो ना, की आपल्याला म्हणजे कोणाला तरी बाळ झालेलं होतं. तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण भावकीत वगैरे झालेलं असतं, तर आपण असं काही करू शकत नाही. घास वगैरे माझ्या सासऱ्यांचा जो काही मला घालायला लागतो तर ते आपण करू शकत नाही. तर थोडंसं कन्फ्युजन होतं, करायचं की नाही करायचं की नाही. आणि रात्री मी सगळी तयारी करून ठेवली होती आणि तोही व्हिडिओ राहिला आहे माझा, तर तो ह्यानंतर मी शेअर करेल. पण म्हटलं अक्षय तृतीया आहे तर आधी हे आपण शेअर करूयात कालचं शूट केलेलं. तर मी सगळी तयारी करून ठेवली होती. एक दिवस आधी म्हणजे पुरणपोळीसाठी जे काही पीठ वगैरे लागतं ते चाळून ठेवलं होतं. सगळं दाढी वगैरे वर काढून ठेवलं होतं, जसं की उडदाची आणि चणा डाळ जी काही पुऱ्यांसाठी लागते तर रात्रीच वर काढून ठेवलं होतं. आणि सासूबाईंचा खूप लेट फोन आला रात्रीसुद्धा, आणि आमच्या इथे जागरण गोंधळाचा प्रोग्राममुळे असल्यामुळे काहीच ऐकायला आलं नव्हतं व्यवस्थित. तर सकाळी लवकर उठून खरं तर मला सगळं करायचं होतं आणि असे रोज लवकर उठणं होतं, पण थोडंसं कुठेतरी काय म्हणतो ना आपण निगेटिव्हिटी आल्यासारखं, की करायचं आहे की नाही हे कन्फर्म नव्हतं, म्हणून उठायलाही जरा लेट झालं. 6-6:30 झाले होते. पण मग तरीसुद्धा मी काही स्वयंपाकाला लवकर लागलेच नाही, कारण गुरुजी आम्हाला जवळच राहतात, तर मला त्यांना विचारून करायचं होतं. तर त्यासाठी मला काही कारण नसताना थांबून घ्यायला लागलं होतं. तर मग मी गुरुजींना विचारून आली. एवढं सकाळी जाणंही मला योग्य वाटत होतं नाही, म्हणून फोन करून त्यांना विचारलं. 7-7:30पर्यंत वाट बघितली त्यांना उठायची वगैरे, म्हणजे उठलेले असतातच ते, पण तरी एवढं सकाळी फोन करणं योग्य वाटत नव्हतं. मग त्यांना विचारलं तर हो बोलले ते, की चालेल म्हणून. तेव्हा कुठे मग मी स्वयंपाकाला आणि बाकीच्या गोष्टींना पूजेला वगैरे सुरुवात केली. तर इथे सकाळी सगळ्यात आधी अक्षय तृतीया होती म्हणून, नाही तर प्रत्येक सणांना किंवा जेव्हा मला लक्षात असतं आठवतं तेव्हा मी अन्नपूर्णेची पूजा करून घेते. खूप असा मोठा स्वयंपाक करायचा असतो तर तेव्हा मी करते, किंवा मग पौर्णिमेला वगैरे करत असते ही पूजा. तर सगळ्यात आधी अन्नपूर्णेची आणि अग्निदेवतेची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि आत्ता सकाळचे 7:30-7:45 होत आले होते. आत्ताशी माझा अर्धा स्वयंपाक झाला असता, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की खूप जास्त लेट होतं, वेळ लागतो जास्तीचा स्वयंपाक असल्यामुळे. आणि त्यासोबतच जेव्हा मला माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध घालायचं असतं, आघाडी वगैरे असते, तर त्या दिवशी मी 1-2 जणांचा स्वयंपाक शिवाय बनवते, कारण तो द्यायचा असतो बाहेर. तर त्यामुळे आणखीन थोडा वेळ जास्त लागतं, नेहमीपेक्षा थोडं काही जास्त बनवायचं असतं तर. आणि आयटम खूप जास्त असतात पदार्थ, त्यामुळे सुद्धा प्रत्येकाला थोडा वेळ जरी म्हटला तरी खूप वेळ जातो. तर असो, तरीसुद्धा मग मी 8 वाजेला स्वयंपाकाला लागली होती. तर सगळ्यात आधी इथे आता मी उडदाची डाळ आणि पुरणपोळीसाठी जी काही चणा डाळ असते तर ती भिजत घालते. एक 15-20 मिनटं जरी असेल म्हटलं तोपर्यंत मी त्यांना म्हणजे पुरणपोळीची डाळ 15-20 मिनटं जरी भिजवली तरी काही हरकत नाही, पटकन शिट्ट्या होतात आणि छान मऊसूत शिजून होते. पण मग उडदाची जी काही डाळ आहे वड्यांची तर ती 2 ते 2.5 तास तरी भिजायला पाहिजे ॲटलिस्ट. तर आता 8 वाजेला मी ती भिजत घातली होती आणि 11ला वगैरे मी तिला फिरवलं होतं, तर झाली होती व्यवस्थित. तर इथे मी 2 डाळी आता धुवून त्यांना भिजत घालते आहे आणि त्यानंतर घरातलं थोडंफार वरचं आवरायला घेतलं, कारण जोपर्यंत गुरुजींचा फोन झाला नाही तोपर्यंत सकाळची देवपूजा सगळंच माझं पेंडिंग होतं, काहीच काम झालेलं नव्हतं. आणि करायचं तर होतं मला, पण मग विचारल्याशिवाय म्हटलं कसं काय आपण सुरुवात करूयात, म्हणून मग मी लेटच झालं सगळ्या गोष्टींना. तर देवपूजा वगैरे तर आहोंनी केली होती, पण मग मी ते तोरण वगैरे लावलं होतं. त्यानंतर खाली जाऊन पानं आणले, फुलं आणले, मग ते आयत्या वेळेला सगळं करायला लागलं. जेव्हा म्हणजे फायनल झालं, कन्फर्म झालं की हो करू शकते मी, तेव्हा कुठे बाजारात गेले, त्यांनी फुलं आणले, खालून पानं तोडून आणले, थोडंफार पूजेचं सामान आणायचं होतं ते आणलं. आजच्या दिवशी जो की आपण अक्षय कलश भरतो, अक्षय पात्र भरतो त्याच्यासाठी सुद्धा. पण खूप सकाळी लेट झाल्यामुळे आणि स्वयंपाकाला उशिरा सुरुवात केल्यामुळे म्हणजे 12च्या आत तर झालं होतं माझं, आघाडी वगैरे घालून झाली होती 12च्या आत, पण त्याच्यानंतर भरपूर अशी कामं असतात, जसं की भांडी खूप जास्त पडलेली होती, किचन आवरणं. त्यानंतर थोडंसं व्हिडिओचं एडिटिंग करायला घेतलं, पण ते काही पॉसिबल झालंच नाही, खूप जास्त वेळ लागत होता, कारण भरपूर शूट करून ठेवलं होतं आणि एडिटिंगला त्याला. आणि जसाच फोन हातात घेतला तर माझं काय चुकलं की मी असं झोपून म्हणजे पडून एडिटिंग करायला गेले, त्यात मला झोप लागली. आणि जी काही झोप लागली तर 2-2.5 तास झोपून घेतला आम्ही 3 जणांनी. आणि त्यानंतर मग संध्याकाळी इच्छाच नाही झाली हातात फोन वगैरे घ्यायची.
तर त्यामुळे तो व्हिडिओ अपूर्ण राहिला आणि ते अक्षय पात्रही मग संध्याकाळी भरलं होतं मी. तसं तर संध्याकाळीच भरायचं असतं, पण जमलं तर सकाळी लवकर जर उठली असते मी तर देवपूजेच्या वेळेस ते सकाळी भरून झालं असतं, म्हणजे दिवसभर ते देवघरात राहिलं असतं. आणि नंतर त्याचं काय करायचं तर मग ते जे काही तांदूळ असतात तर ते बरकत म्हणून मी आपण जे वापरायचे आपले तांदूळ असतात त्यातच मी घालून घेते. आणि सिक्के असतात नाणे पैशांचे, तर ते पैशांमध्ये जिथे कुठे मी ठेवते तिथे ठेवून देते. आणि जमलं तर एखादा चांदीचा सिक्का किंवा मग सोनं वगैरे जसं म्हणजे जमेल पॉसिबल असेल तसं थोडंफार काहीतरी खरेदी करायचं असतं. तर खरं तर आम्हीसुद्धा खरेदी नाही केली, कारण वेळच नाही भेटला आम्हाला कुठे बाहेर जायला. पण आताच 1 महिना 2 महिन्यापूर्वी मी चांदीचं छोटंसं बिस्किट करून आणलं होतं, तर तेच मी पूजेसाठी वापरलं होतं. तसंही चालतं, कारण ते आणून तसंच ठेवलं होतं. आणल्यानंतर त्याची पूजा झालेली नव्हती, कारण मला माहिती होतं अक्षय तृतीयेला एखाद्या वेळेस जमलं नाही जमलं आणि गेलोही असतो गावात थोडंफार काही आणायला चांदीचा सिक्का वगैरे, तर एवढी गर्दी राहिली असती मरणाची, तर बाकी पूजा वगैरे सगळं मला म्हणजे आज आणखीन जास्त लेट झालं असतं. म्हणून मग म्हटलं जे आहे घरात तेच आपण पूजूयात आता. तर त्याच्यानेच मी ते अक्षय पात्र भरलं होतं. आणि आज आजारी असल्यामुळे सकाळी नाश्ता तसं तर मी बंदच केलं आहे, डायरेक्टली स्वयंपाकाचं मी बनवते. पण जेवायला उशीर होणार होता आणि नाश्ताही करायला चालत नाही, म्हणजे आपण म्हणतो ना घास टाकायच्या आधी खायचं नसतं. तर आज चहा बनवला मग खूप दिवसांनी. तसं तर राहू नाहीच म्हणत होते घ्यायला, त्यांनी पूर्ण बंद केलेलं आहे. पण थोडा थोडा कमी साखरेचा असा मी चहा बनवला होता. आणि आधीला मात्र भूक लागली होती खूप, कारण रात्री तो व्यवस्थित जेवला नव्हता. खाली जेवायचं होतं, आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम होता तिथे. आणि पंगत वगैरे असले की मलाही आणि आधीला खूप म्हणजे खूप स्लो जेवण करतो आम्ही. तर तर माझं तर झालं होतं व्यवस्थित, पण आधीने कदाचित त्यामुळे तो भुकेला राहिला असेल. आणि रात्री घरी म्हणजे वर यायलासुद्धा खूप लेट झालं होतं. आणि नंतर मग तो झोपला, तर त्याला काही म्हणजे असं भूक वगैरे लागली असं त्याने मला सांगितलंच नाही. आणि सकाळी उठलं मम्मी पटकन चहाने तर काहीतरी खायला दे म्हणून मग मी चहा केली आणि त्याने चहा बिस्किट वगैरे खाल्लं होतं. पण ठीक आहे, असं तो लहान आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही, खाल्लं तर. पण आपण खायचं नसतं, स्पेशली आहोंना, कारण त्यांना ते घास टाकायचा असतो. आणि आजच्या दिवशी ना गावाकडे किंवा मग ज्यांना पॉसिबल असेल ते एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जी व्यक्ती गेलेली तसं त्या वयाचं किंवा म्हणजे बाई गेली असेल तर बाईला आणि पुरुष गेले असतील तर एखाद्या पुरुषाला जेवायला सांगायचं असतं. पण आता तर भेटत नाही सहसा कोणी तसं, कारण प्रत्येकाच्या घरी सण असतो, तर प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक हा केलेलाच असतो. आणि सणासुदीला कोणी दुसरीकडे जेवायलाही जात नाही. त्यामुळे मी सण असो किंवा असं मध्यंतरी तिथीनुसार त्यांचं श्राद्ध येतं, तर तेव्हा मी 1-2 लोकांचं स्वयंपाक एक्स्ट्रा करते आणि तो बाहेरच देऊन टाकते, कारण भरपूर जण असतात. मी मागे 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आमच्या इकडे अमृतधामला सिग्नलवरती बाबा बसलेले असतात त्यांना, पण आता त्यांच्याकडे भरपूर जणांचं यायला लागलं. तर ह्यावेळेस त्यांना म्हटलं होतं कोणाला तरी दुसरीकडे द्या, जिथे कोणी नसेल दिलेलं तिथे. पण खूप लेट झालं होतं आणि म्हणजे घास वगैरे टाकून झाल्यानंतर लागलेच ते द्यायला गेले होते. तर झालं असं की तिथेच त्यांनी ते देऊन टाकलं, कारण त्यांनाही भूक लागली होती पटकन घरी येऊन. त्यासाठी तिथेच ते देऊन आले होते तिकडेच. पाण्याची बॉटल वगैरे घेतली होती बाहेरून गार पाण्याची, आणि तो टिफिन असं ते देऊन आले होते. त्यानंतर ही घागर वगैरे भरायला लागते, तर ती आत्ताच आणली होती मग, कारण काल कन्फर्मच नव्हतं. तर ती धुवून घेतली मी आधी व्यवस्थित स्वच्छ, आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यात भरून ठेवलं होतं 10-15 मिनटं. ते पाणी काढून मग आता चांगलं पाणी त्यात मी भरून घेतलं आहे पिण्याचं. आणि अशा पद्धतीने घागर म्हणजे सगळीकडे मला वाटतं सेमच याची मांडणी केली जाते. तर तशीच मी ती मांडून घेतली, पूजा वगैरे करून घेतली. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा किंवा मंगल कलश वगैरे भरतो, सत्यनारायणासाठी कलश भरतो, तर टिक्का जो काही असतो, जे काही आपण 5 दिशांना गंध लावतो, तर तो खालून वर लावला जातो, म्हणजे सरळ दिशेने लावला जातो. आणि पितरांची जी काही सेवा असते तर ते देवांच्या म्हणजे विरुद्ध असते, तर त्यामुळे वर्ण खाली असे मी हे गंध लावले होते 5 ठिकाणी. दोघं ते काही छोटं आहे वरचं पात्र त्यालाही आणि खाली. आणि ही बघा अशी छान अशी हवा आज सुरू होती, म्हणून मला स्वयंपाकाला कंटाळा वाटत नव्हता. नाहीतर एवढं ऊन लागतं सकाळ सकाळी, आणि माझ्या किचनवर तर संपूर्ण ऊन असतं. भले ते केलेलं आहे बाहेरून थोडंसं शेडसारखं पत्र्याचं वाढवून घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा अर्ध्या अंगावर ऊनच असतं, म्हणजे असं चटका देतं अक्षरशः. त्यातल्या त्यात समोर गॅस गरम वगैरे, तर खूप त्रास होतो, खूप घाम येतो मला तर जरा जास्तच येतो. आणि त्यातल्या त्यात अजून वरनं साडी नेसून कामं करायला म्हटलं की बापरे खूप जास्त गरम होतं. पण असं थोडीफार सवयी असायला हवी, म्हणून मी मुद्दामून साडी सकाळपासूनच नेसून घेतली होती. आणि काही उपवास वगैरे असला, असं काही सण असलं, श्राद्ध वगैरे असलं, तर मी आवर्जून नेसते, कारण त्या वेळेला ओढणी शोधा, हे करा ते करा. हा ते एक हिशोबाने चांगलं असतं की खूप कम्फर्टेबल असतो आपण, आणि सगळी कामं लवकर लवकर होतात सवय असल्यामुळे.
पण असो मला आवडते साडी नेसायला म्हणून मी सकाळूनच नेसून घेतली होती आणि खूप पातळ होती, एवढी काही अशी म्हणजे काठापदराच्या ज्या काही साड्या असतात किंवा हेवी साड्या असतात तर त्यांच्यामध्ये फारसं काम आपल्याला करता येत नाही, पटकन होत नाही काम. पण ही लाईट वेट असल्यामुळे डेली वेअरसाठी जसं काही कपड असतो साडीचा तर तसाच होता, म्हणून फारसं काही मला एवढं वाटत नव्हतं. आणि तसंही साडीची बऱ्याच दिवसांची सवय आहे, कारण गावी कंपल्सरी नेसली जायची आणि मी खूपदा इथेही नेसते. अधूनमधून काही कार्यक्रम असो नसो मला आठवलं की मी साडी नेसून घेते त्या दिवशी, म्हणून फारसं काही वाटत नाही. तर इथे मी धूप लावून घेतलं होतं, कारण दिवा वगैरे तिथे राहिलाच नसता हवा असल्यामुळे. आणि त्यानंतर सकाळी घाईघाईमध्ये चहा करत होते. आधी खूप मला घाबरवत होतं पटकन मला भूक लागली म्हणून, तर तो थोडंसं खाली उतू गेला होता. आणि हे प्रत्येक वेळेला काही कार्यक्रम असो किंवा उपवास असो काही असो, थोडीशी जरी घाई गडबड असली की असं होतंच, दूध तरी उतू जातं किंवा भाजीला काहीतरी होतं किंवा मग चहा सांडला जातो, असं काही ना काही हे तर असतंच ठरलेलं. तर तसंच झालं. आणि आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त झालं होतं. आपली जी काही पुरणाची डाळ होती तर ती छान भिजून झाली होती. त्यातलं पाणी मी चेंज करून घेतलं आणि त्यानंतर आता मी पुरण इथे ठेवलं होतं शिजायला. त्यानंतर स्टार्च वगैरे काढून घेतला, ओपनच शिजवत होती थोडा वेळ. आणि त्यानंतर मग तेल घालून झाकण लावून एक 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेतल्या होत्या. आणि असं होतं होतं आजच्या दिवशी की आयत्या वेळेला मला काही काही गोष्टी आठवत होत्या, तर आणखीन 1-2 गोष्टी राहिल्या होत्या. तर त्या मी आणायला पाठवलं होतं बाहेर जाड मिरची वगैरे भजींसाठी. आणि आज रविवार होता आणि बाजाराचा दिवसही होता, त्यामुळे जवळच तिथे ते भेटलं होतं. एक 5-10 मिनटात ते जाऊन आले होते. आणि पुरण शिजून होते तोपर्यंत मी आमटीची तयारी करून घेतली, बाजूला कांदे वगैरे कट करून भाजून घेतले होते. त्यानंतर इथे आमटी तयार झाली होती, पुरणही झालेलं होतं. आणि भजींसाठी किंवा वड्यांची जी काही डाळ मी भिजत घातली होती तर तीही मी निथळते चाळणीमध्ये ठेवली होती. आणि आता रस करून म्हटलं आधी फ्रीजमध्ये घालून देते, कारण लाईटसाठी थोडासा प्रॉब्लेम वाटतो कधी कधी, कारण लाईट गेली तर मग तो मिक्सरमध्ये फिरवायचं राहून जातं. आणि आत्ता जाते, नाहीतर आधी लाईट अजिबात जात नव्हती, पण आत्ता अधूनमधून कधीतरी जाते 15-20 मिनिटांसाठी. पण तेवढ्यातही आपलं काम वाढतं, म्हणून मी आधी रस करून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता. त्यानंतर थोडंसं घरातलं आणि किचनमधलं आवरलं होतं, जसं की भांडी खूप जास्त जमा झाली होती, कारण पुरण काढायला वगैरे मसाला बनवला होता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चहा पाणीचं सकाळचं. तर सगळ्यात आधी ती सगळी भांडी मी आवरून घेतली, किचन पूर्ण क्लीन केलं आणि मग मी ह्या पुरणपोळ्या बनवायला घेतल्या होत्या. तर आत्ताशी 11-11:15 झाले होते आणि 12च्या आत आपल्याला काय ते घास करायचा असतो. तर निवांत चाललं होतं सगळं. एवढ्या लेट स्वयंपाकाला लागूनसुद्धा माझा वेळेवर स्वयंपाक झाला होता. एक 8 वाजेला मी स्वयंपाकाला लागली होती. आणि प्रत्येक वेळेला सकाळी 5ला उठून मी सगळं काही करत असते, तर तेव्हा माझं 10-10:30पर्यंत होतं. पण आज 12 वाजले होते मला. आणि ठीक आहे, थोडंफार एक्स्ट्राचं असलं की वेळ तर होतोच आपल्याला, त्या मनाने खूप छान झालं होतं. तर पुरणपोळ्या बनवून घेतल्या. त्यानंतर भजी बनवून घेतली होती. आणि मला गिलकी सांगायला तरीसुद्धा मी विसरली होती, कारण असं म्हणतात आमच्याकडे, मला नाही माहिती पण मी असं ऐकलं आहे की गिलकी घासमध्ये किंवा आघाडी वगैरे टाकतो आपण, तर त्यात गिलकी खूप महत्त्वाची असतात. कढी पण असते तशी, पण आज मला कढी बनवायला वेळ नव्हता आणि गिलकी मी आव्हानं सांगायला विसरले होते जेव्हा ते मिरची आणायला गेले तेव्हा. आणि परत त्यांनाही जायला जरा कंटाळा वाटत होता, तर साधीच भजी, कांदा भजी मी ती बनवली होती. आणि कढी केली नाही तर डायरेक्टली दही आणि वडं वगैरे, हे उडदाचे वडे वगैरे असं मी तयार केलं होतं. तर इथे मी आता ताट करून घेते सोबतच आता, कारण भजी तळून होत आहेत आणि त्यानंतर कुरडे पापड वगैरे तळायचे आणि वडे बनवायचे आहेत, आणि त्यामुळे सोबतच मी आता ताटसुद्धा बनवून घेते. तर 3 ताट मी बनवते, एक देवांना नैवेद्याचा, एक आघाडीसाठी आणि एक जो काही मला बाहेर द्यायचा आहे तो. तर त्यातच मी 2 जणांचं असं 2 पुरणाच्या पोळ्या वगैरे असं सगळं डबल ठेवून घेते आणि तेवढं बाहेर देऊन येतो आम्ही प्रत्येक वेळेला. मला वाटतं बरेच जण देत असतील, कारण आता घरी जेवायला येणारं कोणी भेटतच नाही, तर असंच करावं लागतं आपल्याला. आणि मला हे बरं वाटतं त्यापेक्षा, कोणाला तरी जेवायला बोलवण्यापेक्षा, कारण आपण ज्यांना कोणाला बोलवतो तर प्रत्येकाच्या घरी खाणं पिणं सगळ्यांचं सगळं व्यवस्थित असतं, आणि ज्यांना भेटतं त्यांना देण्यापेक्षा ज्यांना नाही भेटत मला वाटतं ते जास्त लागू पडतं. तर म्हणून मी ते बाहेरच देऊन येते. तर अशी मी 3 ताटही करून घेत होते आता सोबत. आणि बाजूला सगळं तळणीचं कामही माझं चाललं होतं. उडदाची डाळ वगैरे मिक्सरमधून मी काढून घेतली होती, रस केल्यानंतर लागलीच. आणि सकाळी 7:30-8 वाजेपासून जे काही ऊन असतं किचनमध्ये तर ते 10 नंतर कमी कमी होत जातं. त्यामुळे जितक्या लेट मी स्वयंपाक करते तेवढ्या लेट मला तिथे थोडंसं म्हणजे हवाही सुरू होऊन जाते यायला आणि ऊनही निघून जातं. तर बरंच झालं होतं लेट स्वयंपाकाला लागली होती, तर ऊन थोडं निघून गेलं होतं 10 नंतर.
आणि आता छान अशी हवाई सुरू झाली होती बाहेरून किचनच्या खिडकीमधून. नाहीतर सकाळ सकाळी हवासुद्धा येत नाही आणि ऊन खूप असतं कडक आणि ते पूर्ण घरात येतं. आणि असं काही स्वयंपाक असतो एक्स्ट्राचा किंवा पाहुणे आलेले असतात किंवा काही असतं तर आधी मला खूप मदत करतो त्या खरंच सिरियसली त्याची मला खूप मदत होते. आता मी सगळा स्वयंपाक करते तोपर्यंत आधीने टॉयलेट बाथरूमही धुवून काढलं, अंघोळी वगैरे त्यांच्या आवरून झाल्या होत्या तर, आणि मशीनला कपडेसुद्धा लावलेले आहेत. फक्त घरांना झाडू काय तो तेवढं मारायचं आणि नंतर मग मला आपण आगरी टाकतो त्याची तयारी करायची. तर एवढं मात्र त्याचं खूप चांगलं आहे असं की न सांगता हे काम होतं. ज्या दिवशी मी खूप जास्त बिझी असते त्या दिवशी करतो आणि सोबतच मला कॅमेऱ्यासाठी भरपूर ठिकाणी मदत करत होता. जसं की मी विसरत होते प्रत्येक वेळेला तर त्याला इथे आणून लावून दे, अँगल व्यवस्थित सेट करून दे, तर तेही करून देत होता तो. आणि शार्प 11:15पर्यंत सगळा स्वयंपाक रेडी झाला होता. ताटही बनवून झालेलं होतं. आगारासाठी जे काही लागणार होतं काळं तीळ वगैरे ते मी 4-5 दिवस आधीच आणून ठेवलं होतं कारण आधीचं संपलं होतं. तर तोही एक ताट सेपरेट करायला लागतो पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी, जसं की कापूरवडी असते, त्यात अष्टगंध असतो, काळं तीळ असतं, दही आणि गाईचं तूप वगैरे हे असं एक ताट मी सेपरेट बनवून ठेवला होता. म्हणजे आयत्या वेळेला शोधाशोध पुरत नाही, एक एक वस्तू आपल्याला शोधावी लागत नाही म्हणून एकाच ठिकाणी मी सगळं काढून ठेवलं होतं. आणि भजी वगैरे मी ती सगळीच आता तळून घेतली होती कारण घास टाकून झाला आणि टिफिन तिकडे देऊन आले की लागलेच आम्हाला जेवायला बसायचं होतं आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात आणखी थोडंफार किचन आवरल्याशिवाय आणि भांडी वगैरे लागतातच आपल्याला. तर जी काही भरलेली होती ती परत एकदा म्हणजे 2दा भांडी धुवायला लागतात, असं काही स्वयंपाक असतं त्या दिवशी. तर हे द्यायला गेले होते तोपर्यंत मी तेही आवरून घेतलं होतं बऱ्यापैकी घरातलं आणि तिथून आल्यावर मी डायरेक्टली जेवायला बसलो होतो. आणि आधीने खरं तर कशातच बोट घातलं नव्हतं, त्याने फक्त मला चिडवण्यासाठी तशी ॲक्शन केली होती कारण मी तिला सारखी म्हणत होती की आधी नैवेद्य दाखवायचं आहे, देवाचं करायचं आहे, बाबांना जेवण द्यायचं आहे. तर तो मुद्दामून आला होता इकडे, पण माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तो नंतर मला म्हणतो, काय मम्मी मी तुला चिडवायला आलो होतो, फक्त वरच्या वर असं बोट केलं होतं त्याने ते तोंडात घातलं. म्हणजे मला वाटायला पाहिजे की त्याने ते उष्ट केलं आहे असं, पण मी एवढी घाई होती मला आणि पटकन करायची नादात होती की माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. तो स्वतःहून सांगायला आला की तू चिडली नाही म्हणून. तर कुरडई तळून झाले होते, भजी वगैरे तळून झाले, संपूर्ण ताटं वगैरे करून झाले होते. आता उडदाचे वडे बनवते लास्टला आणि मग फक्त घास काय ते तेवढं करायचं होतं. आणि हो, जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील, चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील माझे मागचे व्हिडिओ चेक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. जमल्यास मी नक्की करायचा प्रयत्न करेल. आणि इथे मी आता आम्ही टी व्हीमध्येही पितृस्तोत्रम लावलं होतं आणि एक नित्यसेवाच्या पुस्तकात पण असतं पितृतुष्टीकारक मंत्र तर स्तोत्र, तर ते मी बाजूला बसून वाचत होते आणि अहो घासचं करत होते, आघाडी वगैरे जे काही टाकायची असते ती. तर खूप छान असते असं, खरं तर जो व्यक्ती टाकतो त्यानेच करायचं असतं पण सोबतच ते जमलं नसतं. त्यामुळे ते घास करत म्हणजे ते आघाडी टाकत होते आणि मी वाचते प्रत्येक वेळेला मी असंच करतो. त्यानंतर आधीला अजिबात धूर सहन होत नव्हता, पण तरीसुद्धा म्हटलं तुझंही लागू होईल, तू पण नातू हे, तर त्याने ते घातलं होतं. फक्त तूप घालून आणि काळं तीळ आणि दही वगैरे उडदाचे वडे असं काही त्याने तर घातलं होतं नैवेद्य आणि घास आणि पाणी वगैरे फिरून नमस्कार करून घेतला. आणि मीही तसंच केलं सेम, फक्त तूप टाकून घेतलं आणि पाणी वगैरे फिरून घेतलं. त्यानंतर हे जे असतं आघाडीचं जे काही असतं ते पूर्ण घरभर मी फिरून घेतलं आणि खरं तर म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून तर आम्ही घरातही टाकलं होतं, पण हे ना दाराच्या समोर टाकायचं असतं कारण असं म्हणतात की ज्या दिवशी पितरांचं श्राद्ध असतं तिथीनुसार म्हणा किंवा असे काही सण असतात जेव्हा आपण आघाडी वगैरे करतो तर तेव्हा ते येऊन आपल्या दारावर थांबलेले असतात. त्यामुळे सकाळी उठल्या मी तर रोजच करते, पण असं काही असतं त्या दिवशी आवर्जून करते. आपलं जे काही माठातलं पाणी असतं ते दारात शिंपडायचं असतं आणि तिथे पुसून छान असं स्वच्छ करायचं असतं बाहेर, ज्यामुळे की आपले पूर्वज तृप्त होतात आणि हा जो वास असतो आघाडीचा तर याने सुद्धा त्यांना संतुष्टी मिळते आणि त्यानंतर मग ते जातात असं म्हणतात. म्हणून आपल्याला हे सगळं करायचं असतं. तर इथे माझी आघाडी झाली होती आणि हे आता इथे मी टिफिन बनवून ठेवले होते तर ते मला त्यांच्यासोबत द्यायचे होते आणि ते देऊन आल्यानंतर मग आमची जेवणं झाली होती. जेवणं वगैरे आवरून म्हणजे तरी 2 ते 2:30 मला वाजले होते सगळं आवरायला कारण लेट झालं, सगळ्या गोष्टी लेट होत होत्या आणि सारखं बाहेर पडणं त्यांना परत यायला थोडा अर्धा तास लागतच होता. तर ते गेले तोपर्यंत मी हे बाकीचं आवरायला घेतलं होतं. जे काही पूजेसाठी लागणारे सामान होतं, काळं तीळ वगैरे एका जागेवर काढून ठेवलं होतं तर ते सगळं मी ठेवून घेतलं आणि जी काही आघाडी होती ती पूर्ण घरभर फिरून आता दारासमोर ठेवलेली दक्षिण दिशेला आणि जे स्तोत्र मी वाचलं होतं घरात ते आहोंनी बाहेर वाचलं आता.
आणि तिथे पाण्याचा ग्लास वगैरे ठेवला होता आणि त्या अगरीचं भांडं तिथेच ठेवलं होतं. तर म्हणजे दाराच्या बाहेरच वगैरे टाकायची असते, पण सगळेच जण घरात टाकतात. सुरुवातीपासून आपण घरातच टाकत आलेलो आहे म्हणून दक्षिणेकडे तोंड करून आम्ही घरातच घास घातला होता. तर हे सगळे मी आता जागेवर ठेवून घेते. आणि हे तीळ थोडंसं आणलं होतं काल 10 रुपयाचं. आता एवढीशी डब्बी वगैरे शोधून त्यात ते भरून द्यायला लागणार आहे. आणि मला भूक अजिबात सहन होत नाही. त्यातल्या त्यात सकाळीच जेवणाच्या आधीची गोळी घेऊन झाली होती, त्यामुळे तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल. खूप जास्त भूक मला लागली होती, त्यामुळे मी जेवण झाल्यानंतर काहीच शूट नव्हतं केलेलं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.